चला तर आज आपण टॅमॅटो राईस कसं बनवायचं ते पाहूया. तर तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, मिरची, लसूण ठेचलेला किंवा बारीक केलेला, हिंग टाकायचा आहे. एक कांदा एकदम बारीक केलेला मीडियम साईजचा, पाव किलो टॅमॅटो घेतले ते पण एकदम बारीक करून टाकायचे आहेत. आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगला कांदा आणि टॅमॅटो मऊ होऊन द्यायचा आहे. भाताला लाल कलर येण्यासाठी तुम्ही लाल मिरची पण वापरू शकता. 1.5 वाटी मी तांदूळ धुवून घेतलेला आहे. सुरती कोलम तांदूळ आहे. आणि हा तांदूळ पण आपल्याला आता 1 मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे. ज्या वाटीने मी तांदूळ घेतला ना त्याच वाटीने 3.5 वाटी मी गरम पाणी घेतलेलं आहे. कुकरमध्ये शिजवत असाल तर गरम पाणी घेण्याची गरज नाही आहे आणि कुकरमध्ये पाणी पण थोडंसं कमी घालायचं आहे. आता झाकण न ठेवता 5 मिनिटं आपल्याला हा राईस शिजवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर झाकण ठेवायचं आहे. लो फ्लेमवर आपल्याला 10 मिनिटं अजून शिजवून घ्यायचं आहे. मस्त आपला टॅमॅटो राईस तयार झाला. खूप छान लागतो खायला. बनवून बघा.